हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल। हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। याच्यात तुम्हाला बघायला भेटणार आहे की गौरी गणपती काय असतं, गौरी गणपतीचे रिच्युअल्स किंवा ते कसं सेलिब्रेट केलं जातं हे सगळं बघण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या गावी। चला तर मग जाऊया। वाजले 10 आणि इथून आम्ही निघतोय ट्रेनसाठी। तर ट्रेन आहे 11:30ची। सो लेट्स गो, कंटिन्यू करा। तर सगळे बॅकपॅक करून आम्ही निघालो। मी आता ठाणे स्टेशनवरती आली आहे। तर इकडून माझी ट्रेन सध्या 15 मिनिटावरती लेट आहे। अजून बघू किती लेट होते की टाईमवरती येते, जो आता टाईम चेंज झाला त्यावरती पाऊस आहे। खूप गर्दी होती स्टेशनवरती। सगळेच जणू काही गावी निघायला तयार झालेत। लाईन तर खूप मोठी होती कोकणला जाणारी। बट मी चालली आहे माझ्या गावी सोलापूरला। थोडंसं प्रोफेशनल ब्लॉगरसारखं ॲक्ट करत करत मी माझ्या ट्रेनची वाट पाहतच होती की तेवढ्यातच आली माझी ट्रेन। ते शूट घ्यायचं राहिलं कारण माहितीच आहे इंडियन फॅमिली, आपण ट्रेन आली की फटाफट निघायचं, बॅग उचलायचं आणि आवरायचं। फोन बाहेर नाही काढू शकत, कोणीतरी आपला फोन खेचला तर नो नो नो। तर मी ट्रेनमध्ये चढली। त्याच्यानंतर आम्ही सीट्स हुडकल्या आणि बसल्यानंतर मी तर एवढाच विचार करत होती की बास आजची रात्र, उद्या सकाळी तर मी गावी असेल। तेवढ्यातच मग आम्ही झोपलो आणि मग सकाळी डोळे उघडले तर मी पोचली होती माझ्या गावी, म्हणजेच सोलापूरला। किती मस्त आणि सुंदर व्ह्यू भेटतो गावी जाताना। रिटर्न येताना खूप विचित्र व्ह्यू असतो मुंबईचा, सांगायची गरज नाही। हेच सगळे सुंदर सुंदर व्ह्यू पाहत पाहत आम्ही पोचलो स्टेशनवरती, म्हणजेच माझ्या गावच्या स्टेशनवरती सोलापूर। गुड मॉर्निंग गाइज, गुड मॉर्निंग फ्रॉम सोलापुर। अभी हम उड़ गए हैं। यहाँ से हम गाँव के लिए बस या फिर ऑटो कुछ देखकर निकलेंगे। सो मिलते हैं घर जाके। हम स्टेशन पहुंच गए अभी। बहुत ज़्यादा खुशी होती है गाँव आकर। वन्स अगेन गुड मॉर्निंग गाइज। आता मी गावच्या घरी आली आहे आणि बघू आता इकडे काय काय कसा दिवस जातो। यहाँ पर पालक लगा है आणि इकडे आळूची पानं आहेत। आता हिंदी में उसको क्या बोलते मेरे को नहीं पता, आपको पता हो तो कमेंट करके बता दो। आंघोळ करून रेडी झाली आहे मी आणि अर्धा नाश्ता केल्यावर मला आठवलं की शूट करायचं आहे, तेच करते ना। आता मी चालली आहे मार्केटला शॉपिंग करायला, मीन्स फ्रूट आणि ते देवी पुढे प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी फराळ वगैरे घेऊन यायला मी निघालो आता मार्केटला। तर हा होता आउटफिट आणि आउटफिट दाखवल्यानंतर ती मी निघाली होती मार्केटला गाडीवरती काकांसोबत। तर तिकडे आम्हाला फ्रूट्स आणि अजून पूजेचं काही सामान घेण्यासाठी मार्केटला जायचं होतं। आम्ही पोचलो मार्केटला आणि तिकडे प्रचंड गर्दी बघायला भेटली आम्हाला की चालूही शकत नाही एवढी गर्दी होती, कारण नेक्स्ट डेच होते, महालक्ष्मी येणार होते। आता आम्ही सोलापूरचं स्पेशल दाल चावल खायला गेलो होतो। आंबट तिखट गोड अशी ही डाळ चावल खाऊन आम्ही निघालो घरासाठी। तिकडे जाताना अशी सुंदर आणि खूप मोठी हनुमानजीची मूर्ती बघितली। ते शूट करण्यासाठी आम्ही रिटर्न मागं आलो। घरी जात जात खूप उशीर झाला होता आणि इथून घरी गेल्यावर आम्हाला गौरी गणपतीसाठी तयारी सुरू करायची होती। मग घरी येऊन पटकन मी रांगोळी काढायला घेतली, म्हणजे घराबाहेर येऊन लक्ष्मी घरात येते असं पायांचे ठसे काढायचे असतात तुळशीपासून घरापर्यंत। आता वेळ झाली आहे गौरी आगमनाची, तर त्यासाठी आपण पटकन रेडी होऊया। मी ड्रेस चेंज करून आली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवेल की गौरी आगमन कसं करतात। आणि आता गौरी आगमनची वेळ सुरू झाली आहे। तर म्हणजेच गणपती बाप्पा त्यांच्या बहिणींना त्यांच्या सासरीवरून माहेरी घेऊन येतात माहेरपणासाठी।
हे आहेत गौरी गणपतीचे मुखवटे. म्हणजेच मी जसं की तुम्हाला सांगितलं, तुळशीपाशी गौरी गणपती येतात आणि तिकडून आम्ही घरात आगमन करतो. तर हे असं परातीमध्ये गहू ज्वारी धान्यामध्ये देवी बाहेर येते. गणपती बाप्पा मग त्यांना घ्यायला जातात आणि सोबतच ते घरी येतात. तर इथे आम्ही पूजेसाठी तयारी करत होतो घराबाहेर येऊन. तर तिकडे आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र आरती केली. म्हणजेच आमच्या आजी आणि छोटी आजी मोठी आजी असं आम्ही तिघी चौघींच्या घरच्या मिळून गौरी गणपतीचं आगमन असं केलं. तरी असं आरती वगैरे करून आम्ही गौरी गणपतींना घरात घेतलं. तर आता गौरी गणपतीचं डेकोरेशन स्टार्ट केलं. आता रात्रभर जागून पूर्ण डेकोरेशन करायचं. त्यांना साड्या घालायच्या, मेकअप, हेअर सगळं आज रात्रीत पूर्ण करायचं. आणि जसं की थोडंफार बॅकग्राऊंड आमचं झालं आहे 40-20%. अजून बाकी आहे भरपूर सारं. आणि हे मी घरी बनवलेलं गणपती वेकेशनमध्ये. असंच घरी बसून अभ्यास तर काय होत नाही, डेकोरेशनचाच विचार चालू होता. लोकांच्या घरी गणपतीचा विचार चालू असतो, आमच्या घरी गौरी गणपतीचा विचार चालू असतो. तर बघूया पुढे आपण काय काय करू शकतो. अशा प्रकारे साड्या घातल्या. इकडे मुकुट येतील, मग इकडे ज्वेलरी वगैरे सगळं, आणि इकडे आपले गणपती बाप्पा बसतील. हे असे सगळे ज्वेलरीज आहेत जे दोन्ही लक्ष्म्यांना सेम घालायचे आहेत. सो मी ते आता करून घेते. इकडं पण ट्राय करेल मी काहीतरी घालायचं. मी बघते, जरा शोधते कुठे काय भेटते का, म्हणजे बॉक्स वगैरे मध्ये. तर आपण सेम इकडे करूया. तयारी झाली आहे, अजून भरपूर तयारी करायची बाकी आहे. तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते आमच्या लक्ष्मणांचा, गौरी गणपतींचा. रात के 1:45 बज गए और इतना काम हो गया. अब जो भी बचा है हम कल सुबह करेंगे. यहाँ पर प्रसाद की चीज़ें और बाकी सब जो फ्रूट्स वगैरह रहेंगे वो सब आएगा बीच में. मैं आपको कल पूरा लुक दिखाऊंगी. बास आजसाठी बास एवढंच. भेटूया उद्या. मॉर्निंग गाईज, आज दिवस दुसरा. तर मी रात्री झोपी गेली 2 वाजता. तर पुढचं डेकोरेशन वगैरे सगळं आईनेच केलं कंप्लीट. तर हा आहे फायनल लुक. म्हणजे पूर्ण तयारी झाली होती आमची करून. तर अशाच प्रकारे एक लाईनमध्ये सगळा फराळ, एक लाईनमध्ये खेळणी, डेकोरेशनचं सामान, त्यांच्यासाठी भरपूर अशा काही साऱ्या गोष्टींची तयारी केली आम्ही. आणि हा आहे फायनल पूर्ण लुक गौरी गणपतीचा. तर आज आहे गौरी गणपतीचा दुसरा दिवस. मग आज आपण बघणार आहोत की म्हणजे सेकंड डेला गौरी गणपतीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजेच पुरणाचा पूर्ण स्वयंपाक केला जातो त्यांच्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत पुरणाचा स्वयंपाकांचा नैवेद्य कसा लावतात किंवा ते रिच्युअल. आणि आज सेकंड डे आणि उद्या त्यांचा लास्ट डे.
उद्या बेसिकली हळदी कुंकाचा आणि गाठी घेण्याचा कार्यक्रम असतो, जिकडे सर्व बायका एकत्र येऊन गाठी घेतात। मीन्स ते मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं असतं। आणि ते झाल्यानंतर उद्या त्या परत त्यांच्या सासरी जातात असं मानलं जातं। तर आपण बघूया काय कसं होतं। अजून मला जसं जसं जमेल तसं तसं मी क्लिप घेत जाईल। जितना आसान लगता है ना फ़ोन उठा के वीडियो बनाना, उतना आसान बिल्कुल भी नहीं है। बस फ़ोन उठाया नहीं कि सब देख के क्या बोल रही है क्या, ये बहुत ज़्यादा ऑकवर्ड सिचुएशन आती है, हार्ड है बहुत ज़्यादा। शिवाला भोळ्या शंकराला, सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देव दर्शनाला। हे आहे गाठी घेण्याचं सामान। इकडे वेगवेगळे फ्लावर्स, पानं असे सगळे एकत्र ठेवून हे गाठी घेतात धाग्यांमध्ये। सो मी ते कसं घेतात ते पण दाखवेल आणि काय करतात याचं ते पण दाखवेल। तो आता झालं सगळी तयारी। मी आता रेडी होऊन घेते। मैं पहनने वाली हूँ साड़ी। ये व्लॉग बनाते बनाते चक्कर में मैं हिंदी और मराठी इतना मिक्स कर दिया, कौन से वीडियो में हिंदी बोल रही कौन से वीडियो में मराठी बोल रही है मुझे खुद को याद नहीं है कि पूरा मिक्स है हिंदी और मराठी। मी आता भेटते साडी घालून। आज होता गौरी गणपतीचा लास्ट डे, त्यासोबतच मी हा व्लॉग इथेच एंड करते। काही सीन्स होते जे मी शूट नाही करू शकली, काही रिच्युअल्स वगैरे राहिलेत दाखवायचे, ते होप सो मी नेक्स्ट इयर दाखवेल। सो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।